आता होळीचं सगळेच जण खेळतात, पण या होळीच्या दिवशी आम्ही जे केलं तुम्हाला नेमकं सांगतो, असं कोणीच नाही करू शकत. आता नेमकं आम्ही असं केलं काय ते तुम्हाला सांगतो. आता जवळपास सकाळचे 10 वाजले होते. पहिले 10 वाजेपर्यंत आम्ही गावात पहिली होळी खेळली आणि तसंच मग दरवर्षी सारखं यावर्षी मी मित्राच्या वावरात आमची पार्टी होती. त्याच्यासाठी सकाळी सकाळी मित्राची गाडी काढली आणि पहिले त्याच्या वावरात गेलो. आता नेमकं आम्ही एटी पार्टीसाठी नव्हतो आलो, पार्टी होती दुसऱ्याच्या वावरात आणि आम्ही आलो तिसऱ्याच्या वावरात. आणि याचं मुख्य कारण म्हटलं म्हणजे आम्हाला पाहिजे होती झटका मशीनची बॅटरी, कारण की विषय कसा आमची जेवढी बी साऊंड सिस्टीम आहे ते पुरीची पुरी बॅटरीवरच आहे. त्याच्या बाद ते सगळे भांडे आणि जेवढा बी माल मसाला लागते ते घेऊन निघाला आम्ही सरकती आमच्या लोकेशनच्या इकडे. कारण की विषय कसा होता, जेवढ्या लवकर आम्ही भाजी शिजवून जरा कार्यक्रम पार पाडू त्याच्या बादच करे आम्हाला मस्त्या करायला टाइम भेटेन म्हणून म्हटलं आता हे सगळं होतच रे. सगळ्यात पहिले मी गाणे लावतो. आता इकडे कोणाचा काही चालू पोट्टे म्हटलं म्हणजे बाबा बेकारच काम आहे. मग शेवटी बाबा सगळं टोले घेतल्यावर आम्ही जेवायला बसलो. म्हटलं आता हाताला तर ट्रेलर चालू होता, आता दाखवत तुम्हाला पिक्चर खरा. आता मला फक्त एकच मिशन होतं, हे दोघं दिसतात की नाही या दोघांना पुरा धवं पिवस करून टाकणं होतं. याच्या घरचे याला ओळखलंच नाही पाहिजे. आता त्यात तर विषयच नाही म्हणा, त्याचा तर कलर उडवलाच मॅन, त्याच्यासोबत मला कलर गमावला, कपडे तक्केने सोडले ते सुद्धा फाडले. आणि हे तर काहीच नाही बाबा, यातला सांगतो तुम्हाला खरा ट्विस्ट. आता आमची प्लॅनिंग कशी होती, बरोबर आमच्यातला एक घुसल्यानंतर डायरेक्ट गव्हाच्या डबरात पुरा लोयाचा त्याला घोशाचा पुरा. म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही आता अशा लेवलला होळी खेळली की बा आज लोक बी आम्ही तसं कधी करेलच नाही. आणि एवढे बी रिकाम धंदे केले की जाता आता पहिले तो वालवर गेलो आणि वालवर एक जण मुकाट्यात पाणी पिऊन आला, त्याचा असा गेम केला की पुरा खतरनाक. बस एवढंच म्हणत असेल की याच्या हाती मी कुठूनच लागलो. जेवढे बी आमच्यापाशी कलर उरले होते ते बंदे या गड्याच्या अंगावर उडून टाकले. आता एकतर राहिलं असे खतरनाक चांगले वांगले ब्लॉक पायात राहण्यासाठी तुमच्या बाल फटाफट तुम्ही फॉलो करून टाका. करा जास्त विचार नका करू, ते तुमच्या जेवणे अंगठे खाली जाय बरं. तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. जाता नक्की फॉलो करून जा.